सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
महाराज तुम्ही दोघं जण म्हणा. 5 मिनिटात झाली पाहिजे बघा फक्त. मनावनी शरण जावे मनावनी शरण जावे मनावनी शरण जावे मनावनी शरण जावे सर्व
मडवणी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुप्रलाद लो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. थोडा बास कमी कर आणि मीठ दे शार्प करा कडक. सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरं परा. मंगल भवन म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. चिंतनाकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला शरण कसं जायचं, का जायचं आणि शरण गेल्यानंतर देव आपल्याला काय फळ देतात याचं वर्णन करतात. विठ्ठल इफेक्ट राहू दे पहिल्यासारखं. म्हणून शरण जावे
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला शरण कसं जायचं याचं वर्णन करताना म्हणतात, सर्व भावे देवाशी कसं शरण जायचं, भावनायुक्त अंतःकरणाने जायचं. तो काय करतो, तो जो निर्गुण निराकार आहे, निर्गुण निराकार असलेला जो विटेवरती उभा आहे तो निर्गुण आणि हा विटेवरचा. भवनदीचं पाणी त्यांनी सांगितलेलं आहे फक्त कमर एवढंच आहे, पण आपल्याला ते सुद्धा खूप खोल वाटतं. म्हणून तो म्हणतो, भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, चिंता करू नका, फक्त मला सर्व भावनेनं शरण या. मी भवनदीच्या पहिलं तीराला तुम्हाला नेतो. ती कशी आहे, दुस्तर आहे, पार पलीकडे जाण्यासाठी अत्यंत कठीण आहे, पण तिच्या नदीतून सुद्धा तुम्हाला पहिलं तीराला नेण्याकरता माझ्या नावेचा तुम्ही सहारा घ्या. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कोणी प्रश्न विचारेल तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्यावेळेस तुकोबाराय बोलले, तो खूप करुणावंत आहे, भक्तवत्सल आहे, दीनवत्सल आहे, दयासागर आहे. बहु आहे करुणावंत. कोणी प्रश्न विचारला त्याची किती नाव आहेत, त्याचे अनंत नाव आहेत. ऐका ऐका ऐका, त्याचे अनंत नाव आहेत, पण अनंत हे सुद्धा त्याचंच नाव आहे. अनंत हे नाम ज्या. साधकाने विचारावं, काहू तुकाराम महाराज तुम्हाला काही प्रत्यय, तुम्हाला काही अनुभव आलाय? तुकाराम महाराज बोलले, अनुभवहीन ज्ञान कधीच लोकांना सांगू नये. अनुभवजन्य ज्ञान हृदयाच्या पटलावर प्रतिबिंबित होत असतं, म्हणून अनुभवजन्य ज्ञान आहे. एवढंच नाही, कोण अनुभवातून बोलतंय, कोण नुसती बडबड करतंय हे सुद्धा मला कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. म्हणून मला साक्षीला देव आलेला आहे, साक्षात अनुभवात आलेलंच तुम्हाला मी सांगत आहे. तरीच हे केले प्रगट, तरीच चकार घातला, अन्यार्थ व्यावकार एवकार. इतर गोष्टीचं निराकरण करण्यासाठी एवकार चकार घातला जातो, अनुभवायला मिळालं म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. तुका म्हणे साक्षी आले, मला साक्षीला आलं, आणि म्हणून तरीच केले हे प्रगट. मी हे सगळं तुमच्या पुढं प्रगट केलं. जे जे मला अनुभवायला मिळालं, तो देव अत्यंत करुणावान आहे. तो आपल्याला भवनदीच्या पहिल्या तीराला नेऊ शकतो. त्याला शरण का जायचं, कसं जायचं, हे सगळ्यात गोष्टी तुमच्या समोर मांडल्या, प्रगट केल्या, कारण की ह्या मला अनुभवायला मिळाल्या. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अभंगाचा सळसळ भाव विठ्ठल. मौली ज्ञानेश्वर महाराज की. तुमचा आवाज ऐकू द्या. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जेवण राहिले ना, त्याच्यामुळे थोडा स्पीड वाढला, बाकी काय माझं. या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार नाही, परिहार म्हणजे समाप्ती, परिहार नसतो, परिचय असतो. ऐका, थोडा परिचय द्यायचा तो असा. अकारण कारण करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा. मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबाराय. वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भूवैकुंठ श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र पंढरपूर. या पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपण जोपासतोय. श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पंढरपूर मकर संक्रांतीच्या महापर्व काळात हा सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह सुरू आहे ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण नितीन महाराज आदमने. एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण की त्यांच्यामुळं आपल्याला या पर्व काळात तीर्थक्षेत्रामध्ये स्नान घडतं. म्हणून आपल्याला ज्यांनी आणलं त्यांचे आपल्यावर खूप उपकार असतात. वाट दावी त्याच्या, जे पाठ आहे ते तरी बोलत चला.
त्याचं पुण्य खूप असतं. म्हणून आपलं भाग्य आहे की त्यांच्यामुळं आपल्याला इथं यायला मिळतं. कोणी 200 किलोमीटरवरून येतं, कोणी 300 किलोमीटरवरून येतं, पण सगळ्यात लांबून येणारा कीर्तनकार म्हणजे विजय महाराज गवळी शास्त्री आहे. म्हणून थोडा उशीर नाही झाला, बरोबर टायमात आलो. पण काय करावं, तुमच्या पंढरपूरची गर्दीच एवढी आहे. बरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात काय कोणीकडून लग्न आलं, लग्नाची मंडळी आली. आतापर्यंत आळंदी देवाची होती, ती लग्नाची झाली. पंढरपूर होऊ देऊ नका, इथे जास्त लग्न झाले तर मग देवाचं दर्शन कोण घ्यावं. म्हणून या ठिकाणी आपण पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये अत्यंत पावनभूमीमध्ये भूवैकुंठामध्ये मकर संक्रांतीच्या पर्वावर येतोय. दरवर्षी अनेक महाराज मंडळी इथे येतात, पण त्या सगळ्या महाराज मंडळी टिकून राहिलेला पठ्ठ्या म्हणजे विजय महाराज गवळी शास्त्री. मला वाटलं जोरात वाजवसाल टाळ्या. तुम्हाला आनंद नाही का झाला मी आलो याचा? झाला ना? हां, मग वाजवताना थोड्या जोरात वाजवत जा, कारण की मी लांबून आलेलो आहे, बाकी काही नाही. आपल्या या सप्ताहामध्ये अनेक महात्मे भेट देतात, ज्यांच्या कृपाशीर्वादानं हा सप्ताह सुरू आहे. ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, ज्यांचे कृपाशीर्वाद या सप्ताहाला आहेत, आम्ही ज्यांना प्रेमाने बप्पा म्हणतो, हां, ते बोधले महाराज, दादा महाराज आदी करून सर्व मंडळी, यांच्या सर्वांचं नितीन महाराजावर प्रेम आहे. म्हणून हा सप्ताह दरवर्षी असा भव्य दिव्य स्वरूपात होत आहे. यावर्षी काही आगळं वेगळं वातावरण आहे. सिस्टीम खूप गोड लागली, सिस्टीमसाठी टाळी वाजवा. अत्यंत सुंदर सिस्टीम यावर्षी लागलेली आहे. त्याच तोलामोलाची ही सगळी गान गंधर्व मंडळी सुद्धा आहे. एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा. दोनही मृदंगाचारी इंद्रो वादयीन मृदंग, इंद्रासारखे वाजवणारे आहेत, यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. दोनही चोपदार आहेत. वा, हा मागच्या वर्षीचे. वा, टाळी वाजवा. यांच्याकडे पाहिलं की तानाजी मालुसरीची आठवण आली. ती पिळदार मिशा, त्याचा भार. राजदंड कशासाठी असतो माहिती का? एखादा जर कोणी उठला तर त्याच्या टाळक्यात घालायला. तुम्हाला तो अधिकार आहे कीर्तनामध्ये. हा, म्हणून कोणी उठायचं नाही, कोणी चुकायचं. कीर्तनकारी जरी चुकला तरी त्याच्या टाळक्यात घालायचा, मी सोडून. मोठ्याचं पोरगे लवकर चुकत नसतं. ऐका, आणखीन ही सर्व गुरुबंधू मंडळी, अत्यंत कृष्णासारखी दिसणारी, सोज्वळ दिसणारी, एकदा या छोट्या छोट्या लेकरांसाठी टाळी वाजवा. किती सुंदर. हे कोणाचं आहे? वा, लयच गोड आहे ना काका. आपली परंपरा चालवणार आहे. हा, टाळी वाजवा या गोड कृष्णासाठी. खूप सुंदर आहे. अत्यंत देखणा आपला सप्ताह आहे. तिकडे गिरीपुरी, आनंद पर्व, चैतन्य शिखर या संन्यासी परंपरेचा कुंभमेळा भरतो, पण नितीन महाराजांनी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा कुंभमेळा भरवलेला आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आमचे काका आहे, समोर बसलेले हरिभक्तपरायण महाराज आहेत, सगळे विद्यार्थी आदरणीय गणेश महाराजांचे आहेत. महाराजांकरता टाळी वाजवा. ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, काय नाव आहे चॅनलचं? आपुलकी कीर्तनाची. वा, नाव असावं तर असं असावं. कीर्तनाची, वारकऱ्याची, संप्रदायाची आपुलकी असणारं हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा. घंटी नाही म्हणायचा, बेल आयकॉन म्हणायचं त्याला. हां, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि शेअर करायला विसरू नका बरं का. अत्यंत आपुलकीचं चॅनल आहे. जिव्हाळा आणि आपुलकी हे जिव्हाळ्याचे चॅनल आहे. म्हणून अत्यंत सुंदर आपला देखणा सप्ताह आहे. अत्यंत सुंदर वातावरणामध्ये मला थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळं मी थोडी क्षमा मागतो. माझा प्रवास 500 किलोमीटरचा होता, तरीसुद्धा मी वेळेत कीर्तन सोडण्याचा प्रयत्न करेन, कारण की मी तुमच्यासाठी कमी आणि पांडुरंगासाठी जास्त येतो. कारण इथे तुम्ही सुद्धा यांच्यासाठी नाही, पांडुरंगासाठी येता. कोणासाठी येता बोला? पांडुरंगासाठी येता. आपण सर्व त्याचेच भक्त आहोत. म्हणून इथे आलेले सर्वजण पांडुरंगाचे वारकरी आहोत. त्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय रामानंद स्वामी, नामानंद स्वामी यांचे चिरंजीव दयानंदजी महाराज यांचंही आगमन इथं झालं, ज्यांचं प्रेम नितीन महाराजांवरती आहे. टाळी वाजवा एकदा जोरदार. अच्छा, अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे मोठी मोठी लोक फक्त नितीन महाराजांवर प्रेम असल्यामुळं
तुम्हाला सर्वांना त्यांची दर्शन होतात. पुन्हा एकदा आपण नितीन महाराजाला धन्यवाद देऊया. त्यांच्यामुळे हा देखणा सोहळा इथे संपन्न होतोय. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल ज्यांच्या पवित्र मुखातून आपण श्रीमद भागवत कथा इथे श्रवण करत आहोत ते माझे परम मित्र हरिभक्तपरायण गणेश महाराज वारंगे. अत्यंत गोड महाराजांची वाणी आहे, महाराजांचा गोड स्वभाव आहे. आपण भाग्यवान आहात की महाराजांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा सुद्धा श्रवण करत आहात. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात करूया. मी विठोबा रुक्माई पहिल्यांदा याच्याकरता घेतलं होतं. विठोबा रुक्माई सहसा तोंडात येत नाही माझ्या, पण का आलं होतं काका माहिती आहे का नितीन महाराज? कारण की माझे पणजोबा इथे हराळकरच्या वाड्यात 1960-1965 मध्ये राहायचे. साखरे परंपरेतलं खूप मोठं नाव. म्हणजे साधकाश्रमामध्ये त्यावेळेस त्यांच्या पाठाला वक्ते बाबा, मुमुक्षू पाठशाळेचे सद्गुरू हरिभाऊ महाराज, इथे पाठाला मुरलीधर महाराज होत यांसारखे विद्वान होते. परभणीकर गुरुजी ज्यांचा नामोल्लेख करताना म्हणायचे, या चातुर्मासामध्ये पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये न्याय आणि वेदांत अस्खलितपणे सांगावा तो विश्रामबुवांनी सांगावा, असं आमच्या पणजोबाचं नाव होतं. आणि त्या परंपरेत माझा जन्म असल्यामुळं विठोबा रुक्माई. तरी सुद्धा विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा थोडा घसा बसलेला आहे, आरामच नाही ना. कालच कथा पूर्ण करून आलो आणि दिवस रात्र प्रवास आहे, तरी सुद्धा तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला शरण कसं जायचं, का जायचं, शरण गेल्यानंतर देव आपल्याला काय फळ देतात याचं वर्णन करतात. देवाला शरण कसं जायचं, सर्व भावे. ऐका ऐका ऐका, थोडं लक्ष देऊन ऐका. आपणही देवाला शरण जातो आणि तुकाराम महाराजही देवाला शरण जातात. आपणही पांडुरंगाच्या गाभाऱ्यात उभं राहतो. तुकाराम महाराजही पांडुरंगाच्या गाभाऱ्यात उभं राहायचे. पण ऐका, परमार्थ हा अधिकार भेदाने जन्माला आला. वारकरी संप्रदाय जसा ज्याचा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करणारा संप्रदाय आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन आपणही घेतो. ज्ञानोबा तुकोबा सुद्धा घ्यायचे. पण आपल्या दर्शन घेण्यामध्ये आणि ज्ञानोबा तुकोबाच्या दर्शन घेण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. माफ करा, एक नाव चुकीनं राहिलं होतं. वारकरी संप्रदायाचे विचार भारुडाच्या माध्यमातून घराघरापर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते आमच्या ताई सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. ऐका लक्ष देऊ. ज्ञानोबा तुकोबा हेही पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि आपणही पांडुरंगाचं दर्शन घेतो. पण चुकून आपण पांडुरंगाच्या रूपाचं दर्शन घेत होतो. आणि ज्ञानदेव तुकोबाराय हे ज्ञानोबा तुकोबा हे संत पांडुरंगाच्या स्वरूपाचं दर्शन घेत होते. आपण आतापर्यंत घेत होतो पांडुरंगाच्या रूपाचं दर्शन, म्हणून मी भूतकाळ वापरला, घेत होतो. पण आता कीर्तन ऐकल्यानंतर पांडुरंगाच्या गाभाऱ्यात उभं राहिलं की पांडुरंगाच्या स्वरूपाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. आता गेला भूतकाळ, हां, आता आपल्याला वर्तमान काळात जगायचंय. पांडुरंगाच्या स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता तेवढा अधिकार इथे पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये तरी आपल्याला मिळाला पाहिजे. इतर ठिकाणची कीर्तनं वेगळी आणि तीर्थक्षेत्रावरची कीर्तनं वेगळी. विठ्ठल म्हणून हा जो परमार्थ, हा जो वारकरी संप्रदाय जन्माला आला ना, तो अत्यंत ज्ञानोबा तुकोबाच्या चाकोरीमध्ये चालणारा वारकरी असेल तर त्याला कळेल. आपली शिस्त आहे, परमार्थाला एक परंपरा आहे, संप्रदायाला एक चाकोरी आहे आणि त्या चाकोरीमध्ये निदान वारकऱ्यांनी चाललं पाहिजे. आपला आदर्श येणाऱ्या समाजाने घेतला पाहिजे. अनेक संप्रदाय आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून कोणाकडे बघितल्या जात असेल तर ते माझ्या वारकरी संप्रदायाकडे बघितल्या जातं. ज्ञानोबा पाया झाले, तुकाराम महाराज कळस झाले. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. ज्ञानोबा पाया झाले. पाया अत्यंत महत्त्वाचा असतो. माझ्याकडे बघा, ताड बसा, लक्ष द्या. अत्यंत महत्त्वाचा विचार मला तुमच्या पुढे प्रगट करायचा आहे.
ज्ञानोबा पाया झाले, पण नितीन महाराज पूज्य गुरुवर्य विश्राम महाराज ज्यावेळेस पाठ सांगायचे, पाठामध्ये विषय सांगायचे, पाया ज्ञानोबाराय झाले ही गोष्ट खरी आहे, पण पाया रचण्याकरता आधी जागा असावी लागते. ऐका ऐका ऐका, पाया निर्माण करण्यासाठी जागा असावी लागते. तुम्ही घर बांधता का? घर बांधता ना, घर आहेत ना प्रत्येकाला? अरे बोला ना, का उघड्यावर राहता? कुठं राहता? घरातच राहता ना. घर ज्यावेळेस तुम्ही बांधता, घर बांधताना आधी काय बांधता? पाया बांधता. काय बांधता बोला? पाया. पण पाया कुठेतरी बांधावाच लागेल की नाही बोला? बांधावा लागेल ना. पाया एखादी जागा बघावी लागेल आणि त्या जाग्यावर बांधावा लागेल. ज्ञानोबा पाया झाले, पण या सनातन वैदिक परंपरेची जागा कोणती आहे हो? ऐका 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 ऐका, ज्ञानोबरायांनी ज्याच्यावर पाया जन्माला घातला ती जागा कोणती आहे? गुरुवर्य विश्राम गुरुजी सांगायचे, आमचे पणजोबा म्हणायचे, ती जागा म्हणजे विवेक सिंधूचे करते स्वामी मुकुंदराज विठ्ठल. लक्ष देऊ नये का? कीर्तनकार चाणाक्ष असावा लागतो, त्याच्यापेक्षा श्रोता डबल चाणाक्ष असावा लागतो. अत्यंत महत्वाचं मला तुम्हाला बोलायचं आहे. पाया त्याच जागेवर निर्माण होतो, जागा मजबूत पाहिजे. जागा पोकळ असेल तर पाया जन्माला येत नाही. पाया ढिला होतो. जागा महत्वाची आहे. ती जागा आहे स्वामी मुकुंदराज यांनी जे विवेक सिंधू नावाच्या ग्रंथात विचार मांडले, ती जागा. त्याच्याही पूर्वी अजूनही बऱ्याच जागा आहेत जे ज्ञानोबराय बोलले. इवलेसे रोप लाविले द्वारी, मी रोपटं लावलं, त्याचा वेल आज गगनापर्यंत गेला. मी अमृतानुभव सांगू शकलो, मी ज्ञानेश्वरी सांगू शकलो, मी हरिपाठ सांगू शकलो, मी योग वासिष्ठ सांगू शकलो. योग वासिष्ठावर सुद्धा ज्ञानोबरायांची टीका होती. कालवशात खूप कमी लोकांकडे ती उपलब्ध होते. ऐका, ज्ञानोबराय एवढं सगळं बोलले, पण ज्ञानोबराय कोणाचं ऐकून बोलले हो? बोला 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 बोला. व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकाराटे वाट पुसतो. व्यासांचा मागोवा, मी व्यासांनी जे काही म्हटलं त्यांचा मागोवा घेत घेत भाष्यकाराला रस्ता विचारला. कोणी म्हणावं, अरे मूर्तिमंत ज्ञान ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला होतं त्या ज्ञानोबरायांनी ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वाचे, म्हणता वाचे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वाचे, म्हणता वाचे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. त्या ज्ञानोबरायांचं नाव घेतलं की सर्वसामान्याला ज्ञान प्राप्त होतं. अशा ज्ञानोबरायांनी म्हणावं, मी अवघाची संसार सुखाचा करीन, आणि त्याच्याकरता ज्ञानोबरायांनी प्रयत्न करावे. पण आधी रोपटं लावलं, ती जागाही महत्वाची आहे ना. पूर्वापार जी परंपरा शंकराचार्यांपासून त्याच्याही आधीपासून सुरू झालेली आहे, ती परंपरा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. खूप त्याग केला या लोकांनी आपल्याकरता. कुमारील भट्टासारख्या महात्म्यांनी ज्यांनी पूर्वमीमांसेचा पुरस्कार केला. अरे, शास्त्रार्थ करावा बौद्धांसोबत आणि शास्त्रामध्ये गुरुला हरवावं. गुरुला हरवल्यानंतर माझ्याकडून गुरुद्रोह झाला म्हणून दावानलामध्ये चितेमध्ये स्वतःचं शरीर पेटवून घ्यावं.
सामान्य लोक आहेत, पूर्वज आपले. ही परंपरा अशी तशी नाही महाराज. आपण खूप मोठ्यांचे लेकरं आहोत. या 6 शास्त्रामध्ये जे पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र आहे, त्या शास्त्रातल्या जैमिनी महर्षींनी जी परंपरा सांभाळली ती कुमारील भट्टांनी आपल्यापर्यंत पोचवली. बौद्ध मतांना परास्त केलं. नंतर शंकराचार्य मंडन मिश्राचं खंडन करतात आणि वेदांताचा निर्णय सर्वोपरी आहे सगळ्या जगाला सांगतात. तेच वेदांत ज्ञानोबऱ्याने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये वर्णन करत असताना अनेक सिद्धांत वर्णन करावे. आज त्याच ज्ञानेश्वरीचा अध्ययन करताना, त्याच वारकरी संप्रदायाचा अध्ययन करताना आपला अधिकार किती आहे? आपण खरंच तिथपर्यंत पोहोचलोय का? मला तरी असं वाटतं, बसल्यापैकी मी विनंती करेन, असे किती लोक इथं आहेत की ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली? बोला 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 बोला. अर्थासहित. आता खाली हात होतील. अर्थासहित आता खाली हात होतील. एकच हात वर आहे का? अरे आपल्या ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगताना किती कष्ट घेतले, पण त्या ज्ञानेश्वरीचे सिद्धांत आपल्याला अजून माहिती नाहीये. पूर्ण ज्ञानेश्वरी ज्ञानोबऱ्यांनी प्रगट केली. जे ज्ञान लोपलं होतं ते आपल्या पुढं मांडलं. ते नुसतं वाचण्याकरता नाहीये महाराज. लोपले ज्ञान जगी लोपले टाळी वाजवा एकदा यांच्या. टाळी वाजवण्यासारखं काम करा फक्त. जे थोडंसं आहे कीर्तन आहे. लक्ष द्या. जे ज्ञान लोपलं होतं ते ज्ञान ज्ञानोबऱ्यांनी आपल्यापर्यंत आणलं. लोपणं वेगळं, नष्ट होणं वेगळं. ऐका ऐका, माझ्याकडे बघा. ताण बसा, माझ्याकडे बघा. आदर्शनम लोप लघुसिद्धांत कौमुदीचं सूत्र आहे. तसे तो लोप लघुसिद्धांत कौमुदीचं सूत्र आहे. ज्ञान लोपलं वेगळं आणि नष्ट होणं वेगळं. नष्ट नाही झालं, लोपलं. ते ज्ञान जे लोप पावलं होतं ज्ञानोबऱ्यांनी आपल्यापर्यंत आणलं. ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष मिळू शकतो. सोपा नाहीये मोक्ष. आपण सहज म्हणतो आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, पुढं काय परमानंदाची प्राप्ती. पण एवढं सोपं आहे नाही. मोक्ष 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 नावाची संकल्पना जी वेदांतांनी प्रस्थापित केली. काय आहे मोक्ष? किती दुर्लभ आहे मोक्ष. ऐका. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात सुरुवातीच्या पहिल्या पेजवर व्यक्त करतात. मोक्ष म्हणजे काय, तो किती दुर्लभ आहे. ऐका, लक्ष द्या. जंतूनाम नरजन्म देह दुर्लभ मतः पुंस्वं ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम् आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटि जन्मसु कृतेर्पुण्येर्विना न लभ्यते. आता एक एक पद फोडून सांगतो अर्थासहित. ऐका लक्षात. जंतूनाम मनुष्याणाम नरजन्मदेह दुर्लभ मत. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. पुंस्त्वम त्यातल्या त्यात पुरुषाचा. ततो विप्रता त्याच्यात ब्राह्मणाचा. विद्वत्वमस्मात् परम. ब्राह्मण जरी असला तरी तो विद्वानच असेल सांगता येत नाही. जरी विद्वान असेल आत्मानात्म विवेचनम
आत्मपदार्थ अनात्म पदार्थ याचं विवेचन करणार असेलच सांगता येत नाही. ठीक आहे, आत्म अनात्म पदार्थाचं त्याला ज्ञान आहे तरी स्वनुभव अनुभव असेलच सांगता येत नाही. जरी एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्या ना तरी मुक्तीर्ण शतकोटी जन्मसु कृते पुण्ये विना न लभ्यते. मुक्ती म्हणजे पंक्तीवरची नुक्ती नाही. ऐका, मुक्ती शतकोटी जन्मसु सप्तमी विभक्ती 100 कोटी जन्म घ्यायचे. ऐका ऐका ऐका, किती जन्म घ्यायचे? एक नाही, 100 कोटी जन्म घ्यायचे आणि त्या 100 कोटी जन्मामध्ये पंढरपूरच्या यात्रा करायच्या, इथे अन्नदान करायचं, इथे पंक्ती घालायच्या, देवाची तीर्थयात्रा करायची, मन शुद्ध करून घ्यायचं आणि पुण्य एकत्र करायचं. तरी सुद्धा 100 कोटी जन्म घेऊन मोक्ष मुक्ती नावाची गोष्ट मिळू शकत नाही. इतकी ती दुर्लभ आहे. आणि तोच मोक्ष संतांच्या आलिंगनाने आम्हाला प्राप्त होतो. आलिंगन घडे आलिंगन गळे मोक्ष सायुज्यता जोडे. पण कोणाला आलिंगन द्यायचं? संतांना. ज्यांनी ज्यांनी संतांचा सहवास केला त्यांना त्यांना मोक्ष मिळाला. महाराज, संतांजवळ काय आहे? विवेक नावाचा गुण आहे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे सत असत. नेमकं काय? खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, संसार काय, परमार्थ काय, या सगळ्या गोष्टी संतांच्या जवळ बसल्यानंतरच कळू शकतात. मी नाही, तुलसीदासजींनी म्हणावं, बिनु सत्संग विवेक न होई, 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 बिनु सत्संग विवेक न होई. जय हो. संतांच्या संगतीशिवाय विवेक बुद्धी जागृत होत नाही. म्हणून जीवन जगत असताना संतांच्या संगतीमध्ये ये. चला, राम कृपा बिनु सुलभन सोई, राम कृपा
राम कृपा बिनु सुलभ न सोई श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम कृपा बिनु सुलभ न सोई राम कृपा बिनु सुलभ न सोई बिनु सत्संग विवेक न होई बिनु सत्संग विवेक न होई संतांच्या संगतीशिवाय विवेक जागृत होत नाही म्हणून जीवनात संतांच्या संगतीमध्ये येत चला पण नुसतं संगत करून फायदा नाही त्यांची सेवाही तितकीच महत्त्वाची आहे हे जे मुलं संस्थेत आहेत ना महाराज माझी ही संस्था आहे 45 मुलं माझ्याकडे आहे विद्यार्जन करण्याकरता ज्यावेळेस हे संस्थेत येतात ना महाराज बापाला एवढी किंमत नाही हो तेवढी किंमत गुरुला देतात हा त्यांना माहिती आहे माझं भविष्य बाप नाही माझा गुरु घडवणार आहे पोटचा गोळा कोणाच्या हवाली करावा असं वाटतो पोटचं लेकरू कोणाच्या हवाली करावं असं वाटतं फोडासारखं जपतात तळहाताच्या आईबाप तरी सुद्धा त्यांना विश्वास आहे महाराजांचे जे गुरु आहेत ना ते माझ्या ज्ञानोबा तुकोबाचे वारकरी आहेत आणि ज्ञानोबा तुकोबाच्या वारकऱ्यामध्ये एवढा प्रामाणिकपणा असतो तो माझ्या मुलाला कधी भरकडू देणार नाही कधी वाम मार्गाला जाऊ देणार नाही माझ्या मुलाला हिताचा उपदेश करेल हां चांगल्या लोकांच्या सहवासात येत चला अंकुश असला पाहिजे मुलावर लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रम मित्रवदाचरेत लालयेत पंचवर्षांनी 5 वर्षाचा असेपर्यंत लाल करायचा 10 वर्षाचा मुलगा झाला खुशाल झोडायचा नितीन महाराजांनी कोणाला जर एखाद्या वेळेस काडी मारली तर बापानी यायचं नाही 100 एकर जमिनी महाराज पोराला मारता माझ्या नाही 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 पूर्वी म्हण होती पोरो छडी लागे विद्या येईल घम घम तुम्हाला विद्येचा वास सुगंध येईल पण त्याच्यासाठी गुरुनी जर एखादा रट्टा दिला सहन करा विठ्ठल म्हणून पूर्वीपासून गुरु परंपरा जन्माला आल्या पण मॅकोलेनं माती केली कॉन्व्हेंट निर्माण झाले आणि गुरुकुल पद्धती बंद झाली महाराज अध्ययन परंपरा पूर्वी गुरुकुल परंपरा होती हे कॉन्व्हेंट थोडे होते पण आता कॉन्व्हेंट जन्माला आले जे आम्हाला ख्रिसमसला जोकर बनवतात विठ्ठल गुरुकुलामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुची सेवा करायची असते किती सेवा करायची तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिनस्तत्वदर्शिनः माझ्याकडे बघा लक्ष द्या लुक ॲट मी माझ्याकडे बघा लय लांबचा प्रवास करून आलो त्याच्यावर लक्ष द्या काय करायचं विद्यार्थ्यांनी गुरुकुलातल्या पोरं ऐका बरं का गुरुनी कुठलीही सेवा सांगितली तरी कधी नाही म्हणायचं नाही गुरु वाक्य वाचूनी शास्त्र हाती नशवे गुरु वाक्य हेच शास्त्र आहे दुसरं शास्त्र नाही महाराज तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरबता करावे दास्यत्व सकळ असं दास्यत्व केलं की मग गुरु काय देतात नितीन महाराज काका महाराज मग अपेक्षित आपुले सांगतील पुसिले जेणे अंतकरण बोधले आले बोधले संकल्पा नाही अंतकरणाच्या
या ग्रंथीचा भेद होतो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे संदेहाच्या सुटल्या गाठी. टाळ वाजवताना असा जोरात वाजवायचा. देशमुख हो आपण. मी सुद्धा देशमुख आहे बोलू म्हणून. पोरगी पाहिजे का? हे बाय सोबतच आली काका. हा हा विठ्ठल विठ्ठल. सेवा केल्यानंतर अंतःकरणातल्या हृदय ग्रंथीचा छेद होत असतो महाराज. हा म्हणून गुरु आपल्याला ज्ञान सांगतात की जे ज्ञान आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं. ज्ञाने विने एके. बघा मला तुमच्या सगळ्या विचाराला या अभंगात प्रवेश करून द्यायचा आहे. त्याच्याकरता तुमचं लक्ष असणं महत्त्वाचं आहे. म्हणून माझे विचार लक्ष देऊ नये का. ज्ञाने विने एके उपाय करिसी जितुकी. सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते ज्ञान आहे महाराज. आणि ज्ञान मिळावं याच्याकरता आपला अधिकार होणं महत्त्वाचं आहे. म्हणून क्रमाक्रमानं आपण परमार्थ करत करत अधिकार प्राप्त करा. क्रमाक्रमानं करा. 2 प्रकारचे अधिकारी संप्रदायात आहेत. पण छांदोग्य उपनिषदामध्ये 9 प्रकारचे अधिकारी आहेत. मला ते सांगायचे नाही आहेत, फक्त जाता जाता उल्लेख करून जातो. छांदोग्य उपनिषदामध्ये 9 प्रकारचे अधिकारी आहेत. उत्तम, उत्तमतर, उत्तमतम, मध्यम, मध्यमतर, मध्यमतम, कनिष्ठ, कनिष्ठतर, कनिष्ठतम. पण संप्रदायाने 2 प्रकारच्या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. एक पिपिलिका मार्ग आणि एक विहंगम मार्ग. पिपिलिका म्हणजे मुंगी, विहंगम म्हणजे पक्षी. एखाद्या मुंगीला झाडावर जायचं जर असेल आणि एखाद्या पक्षाला जर झाडावर जायचं असेल तर पोरं ऐका, झाडावर जर मुंगीला जायचं असेल आणि पक्षाला जायचं असेल तर मुंगी आधी जाईल का पक्षी आधी जाईल? बोला, काय जाईल? पक्षी. काय जाईल? हुशार पोर आहेत गड्यातले. काय आधी जाईल? तुझं काय म्हणणं आहे? अरे हुशार आहे गड्या काका, विद्वान कीर्तनकार होऊ शकतो. पक्षी लवकर मुंगी नाही पक्षी जाईल, कारण त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य निर्माण झालं, समजायचं आपण वारकरी संप्रदायाची निष्ठापूर्वक सेवा करतो. नाही तर नुसतं वारकरी होऊन काय फायदा आहे? वारकरी 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 वारकरी. माहिती वारकरी म्हणजे काय? पूज्य गुरु महाराजांनी म्हणावं वारकरी म्हणजे काय? काले वारं करोति इति वारकरी. जो काळावर वार करतो त्याला वारकरी म्हणतात. आपण वारी करतो, पण या वारीमध्ये आणि निष्ठावंत वारकऱ्यांच्या वारीमध्ये खूप फरक आहे. कोणता झेंडा हाती घ्यायचा आहे? नाथ महाराज बोलले ना, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहीस वारीसी जाईन, वारीसी जाईन. भेद रहित वारी करा, बोधरूपी हातात झेंडा घ्या. आमच्या वारकऱ्यांना कदाचित ह्या गोष्टी आवडणार नाहीत, पण ऐका, जे ओरिजिनल म्हणजे मुक्तीवरील भक्ती करणारे वारकरी आहेत ना, संप्रदायपूर्वक अध्ययन करणारे, आतापासून इथपर्यंत गुरुच्या जवळ बसून ये हृदयीचे म्हणजे या हृदयातलं त्या हृदयात घालणार, हे पांगत श्रवण करणारे जे निष्ठावंत वारकरी आहेत ना, ते वारकरी अशी वारी करून मग पंढरपूरची पायी पायी वारी करतात. विठ्ठल आणि विहंगम हे 2 मार्ग, हे 2 अधिकार आपल्या संप्रदायाने जन्माला घातलेले आहेत.
पिपीलिका मार्ग म्हणजे हळूहळू हळूहळू त्याच्या अंतःकरणामध्ये नामस्मरणाने ज्ञान टिकतं, शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर, आणि मग ज्ञानाने मोक्ष मिळतो. आणि जो उत्तम प्रकारचा अधिकारी आहे, ज्याला विहंगम मार्गाचा अधिकारी म्हटलेला आहे, तो गुरुसमोर बसल्या बसल्या काना वचनाचे भेटी, बोल सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवणू एकजो. गुरुनी आपल्याला शास्त्रचिंतन सांगावं आणि तत्त्वम असी, ते तू आहेस, या वाक्याशी तदाकार वृत्ती व्हावी, आणि मग ते स्वरूप माझं आहे. तो जो निर्गुण निराकार आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो मीच आहे, हा बोध व्हावा. याला म्हणतात विहंगम मार्गाचा अधिकारी. आणि दुसरा त्याचं नाव आहे पिपीलिका मार्गाचा अधिकारी. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळी, पण मार्गाचे निबळे निश्चित टाकी. हळूहळू का होईना त्याला ज्ञान कळणार नाही, त्याला उपनिषद कळणार नाही, त्याला शास्त्र कळणार नाही, त्याला वेदाचं ज्ञान कळणार नाही, त्याला न्याय कळणार नाही, त्याला व्याकरण कळणार नाही, पण तो देवाचं नामस्मरण करेल, तो तीर्थयात्रा करेल. माहिती, एक सुंदर श्लोक आहे बघा. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा शास्त्रचिंता. शास्त्रचिंता सुद्धा कनिष्ठाला, शास्त्राचं अध्ययन कनिष्ठाने करावं. आणि तीर्थयात्रा धम अधम विठ्ठल. तीर्थक्षेत्रावरचं कीर्तन आहे. कळतंय ना जे बोलतोय ते? आप जैसे बैठे हो जैसे आपको साफ सुन गया हो. असे बसे लोक. कळतंय ना जे बोलतोय ते? पल्ले नाही पडे, कळतच नाही लोकांना. बरं, काही काही तर असे असतात ज्यांना आपल्याला काही कळत नाही, हेही कळत नाही. नाही कळालं का? प्रसाद घेऊन तरी जा विठ्ठल. आणि मग असा सर्वसामान्य अधिकारी ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या दरबारात आला, त्यावेळेस त्याला फक्त एकच माहिती आहे की मला देव लवकर भेटला पाहिजे. हा, देव मला लवकर प्राप्त झाला पाहिजे. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी हरिपाठ वाचला होता. हरिपाठ वाचले तुकाराम महाराज म्हणतात, अरे वेड्या, कैसे नि दैवत प्रसन्न दैवत प्रसन्न त्वरित, प्रश्नार्थक चिन्ह खाली टिंब, हा उद्गारवाचक चिन्ह खाली टिंब. इतकं महत्वाचं आहे. आपलं शास्त्र काही सामान्य नाहीये. आमच्या गुरुवर्यांनी सांगावं, नाव दोन प्रकारचं असतं. ना याच्यावर जर अनुस्वार असेल तर ते आपलं नाव, आणि ना याच्यावर अनुस्वार नसेल तर ती पाण्यातली नाव. विठ्ठल. आपल्या संप्रदायामध्ये गाथ्यातल्या प्रत्येक अभंगाला तितकंच महत्व आहे, अभंगातल्या प्रत्येक कडव्यालाही तितकंच महत्व आहे. कडव्यातला प्रत्येक अक्षर, शब्द, शब्दावर असलेला अनुस्वार, वेलांटी, मात्रा ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. लक्षात घ्या. काय सांगत होतो म्हणा? कीर्तन. हा, देवाला शरण जाण्याकरता एक सामान्य भक्त देवाच्या जवळ आला आणि देवाला म्हणू लागला, देवा तुम्हाला लवकर भेटला पाहिजे. ज्ञानोबराय चपराक ठेवून देतात त्याला. कैसे नि दैवत, कानाखाली लगावली ज्ञानोबऱ्यांनी. प्रसन्न त्वरित, उगार आहे, शांत बस. रागावले ज्ञानोबारे हरिपाठात त्याच्यावर. देव एवढ्या लवकर भेटू शकत नाही. देवाला त्याच्यामुळं आधी बोललो, आपणही शरण जातो, पण देवाच्या रूपाचं दर्शन घेऊन शरण जातो. आणि तुकोबा ज्ञानोबा हे स्वरूपाचं दर्शन घेऊन शरण जात होते. देवाला आपणही शरण जातो, पण आपलं शरण जाणं वेगळं आणि साधू संतांचं, भक्तांचं शरण जाणं वेगळं. म्हणून देवाला शरण कसं जायचं हो महाराज?
मला वाटलं टाळ्या वाजवसाल तुम्ही. म्हणून शरण जावे, पण कसं भाऊन इथून जा अंतःकरणातून. गाणारे अनेक आहे, इथून गाणं वेगळं आणि इथून गाणं वेगळं. अंतःकरणपूर्वक गायलं की ते पांडुरंगाच्या चरणाला ते स्पर्श करत असतं, म्हणून इथून गा. चला ऐका, लक्ष द्या बोलण्याकडं. बघा, सर्व भावनेनं कोण कोण शरण गेलं. भागवतातला प्रसंग असेल, ऐकला असेल. ज्यावेळेस द्रौपदीला भर सभेमध्ये दुःशासन ओढत आणतो, हे प्रसंग वक्त्यांनी जास्त रंगवून सांगू नयेत, पण आलं सर्व भाव सांगायचं आहे. एका मिनिटात सांगून पुढे जातो. ज्यावेळेस सभेमध्ये द्रौपदीला आणलं त्यावेळेस द्रौपदी सगळ्यांकडं काकुलतीनं पाहते. भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, 5 पांडव होते. कोणीच रक्षण करण्याकरता पुढं धावलं नाही. त्यावेळेस फक्त एका महात्म्याने द्रौपदीच्या डोळ्यात पाहिलं. सगळ्यांच्या मानाखाली होत्या, फक्त एका जणांनी द्रौपदीच्या डोळ्यात पाहिलं. त्याचं नाव आहे कृपाचार्य. कशासाठी पाहिलं हो? कृपाचार्य म्हणायला लागले, द्रौपदी आता तू आषाढभूत मनाने याच्या त्याच्या डोळ्यात पाहू नको, याच्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहू नको. तुझं रक्षण कोणीही करणार नाही. तू फक्त माझ्या पांडुरंगाचा, कृष्णाचा धावा कर. द्रौपदी आधी स्वतःच्या हाताने साडी ओढते. मी माझं स्वतःचं रक्षण करू शकते असा तिचा भाव, पण ती स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ नव्हती. स्वतः साडी ओढायला लागली. पण ज्या वेळे द्रौपदीनं दोन्ही हात वर, असे एरवीच कीर्तनकार म्हणत नाही दोन्ही हात वर करा. हां, आता हे काही लय वारं फिरलंय, मी हात वर करायला लावत नाही. अरे का नाही करायला कशी? एखाद्या वेळेस सर्व समर्पण भाव असतो त्याच्यामध्ये. देवा, आता माझ्या हातात माझा देह नाहीये, आता मी पारतंत्र्यात आहोत, तू मला स्वीकार करून माझा भक्त बनव, म्हणून पारतंत्र्यात माझं जीवन आहे. दोन्ही हात वर करा. तुम्हाला नाही सांगितलं, असे कीर्तनकार म्हणतात दोन्ही हात वर करा. त्यावेळेस आपण दोन्ही हात वर करून सर्व समर्पण भावनेनं देवाला शरण जातो. द्रौपदी आधी स्वतःची लज्जा रक्षण करण्याकरता प्रयत्न करते, पण ज्या वेळेस प्रयत्न तिचे थांबले त्यावेळेस मग जगाच्या मालकाकडे दोन्ही हात वर करून म्हणू लागली, कौरवी पंचणी सभेमध्ये आणि माझ्या द्वारकाधीशाला शरण गेले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, तुम बीण मोरी कोण खबर रे, तुम बीण मोरी कोण खबर रे, गोवर्धन गिरिधारी
हे गिरधारी हे गोवर्धनारी तुम बिन मोरी कौन खबर लाज रखो गिरिधारी लाज रखो गिरिधारी हे गिरधारी अनेक भक्तांचं तू रक्षण केलं मी सुद्धा भक्तच आहे ना माझंही तू रक्षण नाही करणार तर कोण रक्षण करणार अरे दुःशासन गुंग झाला होता सारी थी या नारी थी नारी थी या सारी थी सारी बीच नारी थी या नारी बीच सारी थी काहीच कळत नव्हतं त्याला वस्त्र हरणे वस्त्रे कैसी आता छाली माऊली हा छाला माऊली वस्त्र झाला होतो वस्त्र भक्तासाठी तो करुणावान नाही तर का कोण आहेस मग तू करुणावानच आहे भक्त वत्सल आहे दीन वत्सल आहे फक्त एक काम करायचंय तुम्हाला दीनवत शरणम गत अगदी गरिबासारखं त्याच्याजवळ जा पूर्ण भरून इथं येऊच नका कथा कीर्तनामध्ये कोर बनून या तुम्हाला तो भरून पाठवेल विठ्ठल त्याच्या नावातच एवढं सामर्थ्य आहे किती सामर्थ्य आहे त्याच्या नावामध्ये सगळं पाप नष्ट होतं काम हाती घेतलेलं पूर्ण होतं देवाचं नाव घ्या प्रभुजी 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 नाव किनारे लगा गहरी नदिया नाव पुरानी गहरी नदिया नाव पुरानी डूबत जहाज तरा प्रभुजी नाव किनारे लगा दरबारात जाऊन म्हणा ना श्यामा तू मेरी नैया उस पार लगा देना कान्हा तू मेरी नैया उस पार लगा देना अब तक तो निभाई है आगे भी निभा देना अब तक तो निभाई है आगे भी निभा देना श्यामा तुम्हें उस पार लगा देना हे कान्हा हे पांडुरंगा हे विठ्ठला तू लेकरू बाळा आहे असं मी ऐकलेलं आहे विठू माझा कुरवा विठू माझा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठू कैवल्या जागा विठू कैवल्या जागा आपल्याकरता उभा आहे 28व्या युगामध्ये तो इथे उभा आहे तो आपल्याला निर्देश करतोय प्रमाणम भवाब्दे इदम मामकानाम भव नदीचं प्रमाणम इदम फक्त कमरे ओढा आहे
कार्यकरी तसा चिंता चिंता करू नका, त्याची पायी घाला मिठी, मोल नाही घे जग जेठी. फक्त भावा एकासाठी, एका भावाचा भुकेलाय थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. हा, त्याला फक्त प्रेम पाहिजे. आम्ही सुद्धा प्रेमानेच येतो, आम्हालाही प्रेमच पाहिजे. दुसरं काय आहे महाराज? हा, दुसरं काही नाही, फक्त प्रेम मिळतं इथं. सगळ्यात मोठं तेच आहे काका, तेच आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर कर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. लय गोड होत महाराजांनी तसा. सगळ्यात मोठं प्रेम आहे. त्या प्रेमासाठी गाडी भाड्याची का अन्न होईना विठ्ठल. आता सांगण्याचा मुद्दा काय आहे? त्याला फक्त प्रेम लागतं महाराज. भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा. हा, तुमची भक्ती तुमची श्रद्धा किती आहे? फक्त तो श्रद्धा पाहतो. उत्तरा ज्यावेळेस अश्वत्थाम्याने गर्भामध्ये ब्रह्मास्त्र टाकलं त्यावेळेस देवाला शरण गेली, इतराला कोणाला नाही. कृष्ण परमात्म्याला म्हटलं पाही पाही महायोगी देव देव जगतपते नान्यम त्वदभयम पश्ये. शब्दाकडे लक्ष द्या, थोडं बारीक आहे का. न अन्यम म्हणजे दुसऱ्याला मी पाहू शकत नाही, तोच अभयम, दुसऱ्याला पाहत नाही, फक्त तूच माझा एक वाली आहेस, त्याला अनन्य भावनेनं शरण जा. पण आपलं असं असतं, रविवार आला की मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अंगात येईल कोणाच्या? रविवाराला की देव बदलला, सोमवाराला की देव बदलला, मंगळवाराला की देव बदलला, बुधवाराला की देव बदलला, गुरुवाराला की देव बदलला, शुक्रवाराला की देव देवी हाय देवी का. हा, जय जय संतोषी माता. शनिवाराला की देव बदलला. नाही महाराज, आदला बदली करू नका. भक्ती एकाचीच करा, त्याला शरण जा. बाकीच्या सगळ्या देवतांना नमस्कार पूर्वक तुम्ही आचरण करा. पण शरण जात असताना पतिव्रता जशी पतीला मानते, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. बस, दुसऱ्याला कोणाला शरण नाही जायचं. माझ्या विठ्ठल, अरे माझा तो देव भक्तासाठी बस उभा आहे, म्हणून त्याला शरण जा. आणि शरण जात जात पाही पाही महायोगीन म्हणणारी उत्तरा अनन्य भावनेनं शरण जाते. कसं शरण जायचं? न अन्य इथे अनन्य, दुसरं कोणीच नाही. म्हणून सर्व भावी जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीचे, शरणागताला शरण्य फक्त मीच एक आहे, म्हणून त्याला शरण जा. आणि शरण जाण्यासाठी काय घ्यायचं? त्याचं नाव घ्यायचं. किती नाव आहे त्याचे? अनंत. हे नाम ज्या अनंत आहेत. विष्णू सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे, अनेक नाव आहेत. त्या अनेक नावापैकी अनंत हे सुद्धा एक ज्याचं नाव आहे. अशा अनंता, श्री अनंता मधुसूदना, अशा अनंताला आपण शरण जाऊयात. कसं? त्याचं नाव घेऊन. विठोबा
मला वाटलं जरा मोठ्याने वाजवसाल टाळी. वा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत ही नामजा, ज्याचं नाव अनंत आहे. बघा आता ज्याचे आपण इथे पोवाडे गातोय ना, ज्याचे गर्जता पोवाडे कळीकाळ पायाक पडे, तो काय करतो, त्याचं नाव घेतल्यानंतर भक्ताला तारतो. अनंत हे नाम. आता नाम शब्द आला, 2 मिनिटं नामावर बोलू आणि कीर्तनाला पूर्णविराम देऊ. थोडं लक्षपूर्वक ऐका. नाम का तारतं? कारण की नामामध्ये अचिंत्य शक्ती असते. शब्दशक्ता, जसे शब्दशक्ती अचिंत्यत्वात, तशी नामाची सुद्धा खूप मोठी शक्ती आहे. नामस्मरण काय केलं की काय होतं? नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे एका जन्माचे. एका जन्माचे नाही, जन्म जन्मांतराचे. तसं नामात एवढं सामर्थ्य आहे की नाव घेतल्याबरोबर नाम नामीचा अभेद संबंध आहे. वेदांत ऐका, नाम आणि नामी काय वेगळा नाहीये. नाम घेतल्याबरोबर हरिरूप तो होत असतो. ऐका, त्या नामस्मरणात एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे. एक 2 मिनिटाचं उदाहरण देतो. नामात काय ताकद आहे त्याच्याने कळेल तुम्हाला. आता महाशिवरात्रीचा पिरियड जवळ आला. एक फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये महाशिवरात्री येते आणि मग महाशिवरात्रीच्या त्या कालामध्ये चिंचेला पाड येतात. काय येतात चिंचेला पोरं? हो, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पाडच म्हणतात. काय म्हणतात? पाड. काय म्हणतात? पाड. चिंचेला बहार येतो, पाड येतात. काही भागात त्याला बारसलेली चिंच म्हणतात. काय म्हणतात? बारसलेली. एक ब्राउनिश कलरचा पाड असतो तो चिंचेचा. आधी हिरवी असते, नंतर ती ब्राउनिश कलरची होते. आणि मग एखादा मुलगा ज्यावेळेस शेतात जातो, 2-4 गोटे घेतो, 2-4 गोटे घेतो आणि त्या चिंचेला मारतो. जशा चिंचा खाली पडतात, चिंचा खाली, तुम्ही पाडल्या कधी अशा चिंचा? आम्ही असे कुठाने केलेत म्हणून तर बापाने इकडे पाठवलं. आम्ही बाकी काही नाही, फक्त आणि फक्त उन्हाळ्यात आम्हाला खेकडे धरायची सवय होती. बरोबर आहे का? नाही, एवढी सवय नव्हती, पण काही पोरांना ती सवय असते म्हणून त्या पोरांचे बाप शिबिरात पाठवतात, संस्थेत पाठवतात. आता याच्यातले सगळे शिकले नसतात, सगळे हुकलेले असतात. हुकलेले इकडं येतात आणि त्यांना सांभाळावं लागतं. हे काही सोपं नाही नितीन महाराज. मी संस्था सांभाळतो म्हणून मला माहिती आहे. तुम्ही मेरिटमध्ये पोरग येऊ द्या, हुशार असू द्या, 99.99% मार्क घेणारं पोरग कधी शिबिरात संस्थेत सगळे फक्त कट्यावर पोहायला जाणार, बांध फोडणार, बघ नुसत्या उचापाद्या करणारं पोरग संस्थेत असते आणि त्याला घडवावं लागतं. आणि ज्ञानोबा तुकोबाच्या नामस्मरणात, टाळात, ज्ञानेश्वरीत एवढं सामर्थ्य आहे. तेच पोरग एक दिवस महाराष्ट्रात एका नंबरचं कीर्तन करतो. पूर्ण महाराष्ट्र गाजू शकतं. जे येड आहे, जे हुकलेलं आहे सगळीकडून, तेच पोरग महाराष्ट्रात नंबर 1चा वादक, नंबर 1चा गायक, नंबर 1चा कीर्तनकार, टॉप 10. हे सगळे पोरं उद्याचे कीर्तनकार आहेत महाराज, उद्याचे गायक आहेत, उद्याचे वादक आहेत. पण दादानो, थोडं गायन वादन करताना शरीर प्रकृती जपा. आमच्या वारकरी संप्रदायावर परवा काळाने घाला घातला आणि 2 मृदंगाचार्य आमच्या वारकरी संप्रदायातले गेले, मरण पावले. आज त्यांचा मृदंग आम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही. माऊली महाराज मोडेकर असतील, बोर्डीकर महाराज असतील, कदम महाराज असतील, हे 2-3 जण आमच्यातून निघून गेले. आज सगळा महाराष्ट्र हळहळला. असं एकही वारकरी संप्रदायाचा माणूस नसेल की ज्याच्या डोळ्यात अश्रू आला नसेल. खूप माझे 3-4 कीर्तनं माऊली महाराजांनी वाजवलेले होते. खूप छान स्वभाव. आत्ता कुठेतरी संसार फुलला. आणि पांडुरंगाला मला गारानं सुद्धा घालायचे देवा पुढं. देवा, अरे पिदाडे जगतात रे, आमच्या वारकऱ्यावर का अशी वेळ येते? आमच्या वारकऱ्यावर अशी वेळ येऊ देऊ नकोस. तुझ्यावरचा विश्वास संपून जाईल. विठ्ठल. देवाचं नाव तारक आहे. अनेक भक्तांना त्यांनी तारलं, पण त्या नावात काय ताकद आहे हे मला सांगायचं. ज्यावेळेस चिंचा येतात, चिंचा आल्यानंतर पोरं तुम्ही पाडल्या चिंचा? कधी पाडल्या? आम्ही तेच करायचो आधी. चिंचा पाडल्या,
चिंचा पाडल्यानंतर काय होतं, आपण त्या चिंचाचा जो वरचा भाग असतो तो सोलतो, त्याची जी जाडी असते ती सोलतो आणि आत असलेला जो जांभुळलेला बारसलेला गाभा असतो तो असा डोळ्यासमोर 1 तास ठेवतो. बरोबर? तुम्ही ठेवला असता का? काय केलं असतं? खाल्ला असता. तोंडात पाणी सुटलं का? काही तुमच्या तोंडात काही होतंय का? हा, पाणी सुटलंय तोंडात. अरे, चिंचेचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तुमच्या शरीरामध्ये एक वेगळी हालचाल झाली, ऊर्जा निर्माण झाली, जिभेला पाणी सुटलं. नुसतं सामान्य चिंचेचं नाव घेतलं तर तोंडाला पाणी सुटतं. ब्रह्मांडाच्या मालकाचं नाव घेतलं तर तो उद्धार करणार नाही का? बोला विठ्ठल विठ्ठल. हरी नाम से तेरा पाप कटेगा, हरि नाम से तेरा काम बनेगा, हरि नाम लेने वाला, हरि नाम गाने वाला, हरि का ही प्यारा, हरि का भजन करो, हरि है हमारा, हरि का भजन करो, हरि है हमारा. बोला आज दिवाळी आहे. दिवाळी कोई कहे गोविंदा, कोई कहे गोपाल, हरि नाम गाने वाला, हरि का ही प्यारा, हरि का भजन करो, हरि है तुम्हारा. फक्त एकदा हात
हात जोडून म्हणा सकृतेव प्रपन्नाय. भागवत ऐकताय, श्लोक आहे भागवतातला. तवास्मी तीचे याचते अवयम सर्वभूतेभ्यो ददामी एतद् व्रतम मम सकृतेव. एकदाच म्हणा, झालं माझं कीर्तन. एकदाच म्हणा देवाला, तेव्हा सकृतेव प्रपन्नाय हात जोडून तव तुझा अस्मी मी आहे इथे याचते याचना करा. काय करता देव? अभयम सर्वभूतेभ्यो पंचमी विभक्ती. सर्व भूत मात्रांपासून मी त्याला अभयदान ददामी देतो एतद हे व्रतम व्रत मम माझं. देवाने व्रत धारण केलेलं आहे. देवाचा धंदा आहे तो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पुवाडे हा आपला धंदा. आणि घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, हा देवाचा धंदा. पण मला माझा धंदा सांगायचा होता ना. लय लोक म्हणतात महाराज लोक लय पैसे घेतात, इथे येऊन बघ. हा धंदा केला पाहिजे कीर्तनकारांनी, पण कोणता? गोविंदाची पोवाडे, त्याचे पोवाडे गा. तुकाराम महाराजाला साधकांनी विचारलं, काहो महाराज तुम्ही असंच वरवर सांगता का, काही तुम्हाला अनुभव आलाय, प्रत्यय आलाय? तुकाराम महाराज म्हटले, अरे दादा माझ्या अंगा खांद्यावर देव खेळतो रे. मला प्रत्यय आला नाही? अरे प्रत्यय आल्याशिवाय बोलूच नाही. मनभर चर्चा केल्यापेक्षा कणभर आचरण केलेलं केव्हाही चांगलं. परमार्थ हा बोलण्याचा विषय नाहीये, तो कृतीमध्ये आचरण्याचा विषय आहे. आचरणात आणा. आमचा 26 जानेवारी जवळ आला, देशभक्तीचा उत्साह एवढा वाढतो. शिवजयंतीच्या दिवशी पोरं एवढे बँडवर डीजेवर शिवजयंती साजरी करतात, बाकीचे दिवस कुठं गायब होतात काही कळत नाही. सोशल मीडियावरच तुम्ही ॲक्टिव्ह होऊ नका. त्याच्यावरच आपला दया, प्रेम, करुणा, परोपकार हा भाव दाखवू नका. कधीतरी प्रत्ययात आणा. परमार्थ संप्रदाय हा बदल घडवण्याकरता आहे. लय मोठे कीर्तन ऐकले म्हणजे कल्याण झालं असं नाही. ते आचरणात आणलं पाहिजे माणसाने. परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन ज्या दिवशी होईल समजायचं त्या दिवशी माझी खरी सुरुवात झाली परमार्थ. परिवर्तन करत चला. म्हणून जाता जाता तुकाराम महाराज बोलले, तुका म्हणे साक्षी आले तरीच केले हे प्रगट. म्हणून मी हे सगळं प्रगट केलं बघा. कारण की त्याच्यामध्ये नावामध्ये खूप सामर्थ्य आहे. कोणतं नाव आहे त्याचं? ज्ञानोबारायांचं नाव घ्या, तुकोबारायांचं नाव घ्या. हे नाव म्हणजे साक्षात विष्णूचंच नाव आहे. ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर जयंतीचा सुवर्ण महोत्सव सगळा महाराष्ट्र साजरा करते. म्हणून आज या दरबारामध्ये दोन्ही हात वर करायचे आणि त्या माझ्या माऊलीचं भजन करायचंय. जाता जाता माऊलीला हा संदेश देऊन जायचंय, माऊली आम्ही तुमचे लेकरं आहोत, आमचा सांभाळ तुम्ही करा. हे लेकरं माऊलीचे आहेत, आम्ही माऊलीचे आहोत, त्यामुळे तर आपण इथं बसलेलो आहे. दोन्ही हात वर बघा. सर्व समर्पण भाव यालाच म्हणतात. कटाळा करू नका. काही जणांनी एक हात वर केला, आता एका निवडणूक नाही एक हात वर करायला. हॅलो, दोन्ही हात वर आणि माझ्या पाठीमागे ज्ञानोबा तुकोबाचं भजन कीर्तनाला ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया
खरंच खूप आनंद वाटला. आजचं कीर्तन काही आगळं वेगळं होतं. खूप आनंद वाटला. खूप छान. मी उल्हासात होतो, कारण की इतका प्रवास करून माणूस फ्रेश नसतं. हां, चेहरा असा धुतला पण नाही. पाणी पण पिलं नव्हतं. आल्याबरोबर पाणी पिलं म्हणून पाणी मागवलं. गुळ होता, गुळ घेतला. कमी झाला रे गुळ. जावे बापू, हा चान्स मारला नाही ना. सॉरी, ऐका, एकदम छान गोड पोर आहे सगळे. एकदा या पोरांसाठी गोड टाळ्या वाजवा. आमच्या नितीन महाराजांची कमाल आहे महाराज. एवढे सांभाळणं सोपं नाही. नाकीनं येते घरी आईच्या. हा, माझ्याचे बहादर दिवसभर एवढा त्रास दिला गाडीमध्ये, एवढा त्रास दिला. तुम्ही बरे सांभाळले महाराज. सगळे लेकरं सोपं नाही सांभाळणं. म्हणून नितीन महाराजांना धन्यवाद देऊया. आपले विद्यार्थी ते घडवत आहेत. हे उद्याची कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत, वादक आहेत. अरे नाही कीर्तनकार झाला मोठा काही हरकत नाही, नाही गायनाचार्य झाला काही हरकत नाही. अरे समाजात जगत असताना छाती फुगवून उंच मान करून माणूस म्हणून जरी जगला तरी बस झालं. चांगलं सदाचार संपन्न जीवन झालं तरी बस झालं. म्हणून नितीन महाराजांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन मला झालं. दोनही मृदंगाचार्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. कट टू कट जिथं जे पाहिजे तिथं ते आज मला मिळालं. खूप आनंद आहे. आमचे काका आहेत, नेहमी दर्शना करतात, तेच पुढं असतात सगळ्यात पुढं. आणि काकांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. वर्षवरती संपर्कात असतात आमच्या. हां, म्हणून काका आहेत. आणखी ही सगळी मंडळी आहे माझ्या पुढं बसलेली, सगळी परंपरेची माणसं आहेत. सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. मला असं वाटतं 2007-08 मध्ये मी नेवाशाजवळ शिरसगावला कथेला होतो. तिथे महाराज माझं ज्ञानोबाराय चरित्र 10 दिवस शिरसगावला होतं. माऊलींचं चरित्र मी केलं. तिथे महाराज होते. आज महाराजांचं मला दर्शन झालेलं आहे. हा, चांगदेव महाराज काळे. हा, आता लक्षात आलं बघा. तरी मी म्हणायचो, मगापासून विचार करायचो, चेहरा पाहिलाय, चेहरा पाहिलाय, चेहरा पाहिलाय, चेहरा पाहिलाय. 2007चा चेहरा 19 वर्षानंतर ओळखणारा कीर्तनकार म्हणजे विजय महाराज. एकदम आनंद आहे. खूप छान वातावरण आहे. अत्यंत सुंदर यूट्यूब चॅनल आहे. इतकं गोड नियोजन आहे. आमच्या महाराजांना उदंड आयुष्य लाभावं आणि आमच्याकडून त्यांनी असं सत्कर्म करून घेत राहावं, हे आपण पांडुरंगाच्या चरणी विनंती करूयात आणि इथे कीर्तनाला पूर्ण विराम देऊयात. विठ्ठल जय जय.